तुमच्या आमच्या स्नेहाचा सखी संपदा मंच 13व्या वर्षात पदार्पण करत आहे। 12 जानेवारी रोजी जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून भव्य प्रदर्शन व स्नेह संमेलन सोहळा भारत हाऊसिंग सोसायटी राजारामपुरी 8वी गल्ली येथे आयोजित केला आहे। आम्ही येत आहोत, तुम्ही सर्वांनी नक्की या प्रदर्शनास भेट द्या आणि सोहळ्यात सहभागी व्हा। संपूर्ण देशात 22 जानेवारीला होणारा श्री रामलला प्राणप्रतिष्ठान सोहळा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे। देशभरात उत्साहाचे वातावरण असून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे। सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे। या सोहळ्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत हजेरी लावणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे। तसेच प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यात कुठेही मद्यविक्री होणार नाही। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी हे आदेश जारी केले। 22 जानेवारीला अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांना अविस्मरणीय आदरातिथ्य मिळेल असा दावाही मुख्यमंत्री योगी यांनी केला आहे। 22 जानेवारीला सर्व शासकीय इमारती सजवाव्यात आणि आतिषबाजी करण्यात यावी आणि अयोध्येत स्वच्छतेचे कुंभ मॉडेल राबविण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिलेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 14 जानेवारीला अयोध्येत स्वच्छता अभियानाची सुरुवात करणार आहेत। त्याआधी योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी अयोध्येला भेट देत प्राणप्रतिष्ठान सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला। स्वच्छता आणि सुरक्षित कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही अशा सूचनाही योगी आदित्यनाथ यांनी केल्या आहेत। विविध क्षेत्रातील VIP लोकांच्या राहण्याचा बंदोबस्त आधीच नियोजित केला जावा। अयोध्या धाममध्ये येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना नव्या दिव्या आणि भव्य अयोध्येची ओळख करून देण्यासाठी टुरिस्ट गाईड तैनात करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांमध्ये राजकीय नेते, उद्योगपती, खेळाडू, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि साधू संतांचा समावेश असणार आहे।